नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण नवीन एक इम्पॉर्टंट टॉपिक स्टडी करतोय. खूप इम्पॉर्टंट आहे. नीट, JEE, CET आणि बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू. जर तुम्ही आजचा सेशन पूर्ण परफेक्टली केलात तर मी समजून जाईल की तुमचा एक क्वेश्चन हा JEE नीटचा कन्फर्म होईल आणि CETवर नॉर्मली 1 किंवा 2 क्वेश्चन याच्यावर विचारले जातात आणि बोर्डला एक क्वेश्चन 3 मार्कासाठी कंपल्सरी असेल. बरोबर. तर खूप इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या प्रॉपरली आणि जेणेकरून तुमचे जे मार्क्स आहेत नीट, JEE, CET आणि तुमचे जे मार्क्स आहेत नीट, JEE, CET आणि बोर्डचे ते कन्फर्म करून घ्या. तर आजच्या सेशनमध्ये आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्स यामध्ये फॉर्मेशन ऑफ बीट्स आणि डॉपलर इफेक्ट हे 2 कन्सेप्ट स्टडी करणार आहे. हे कन्सेप्ट झाल्यानंतर आपला हा फर्स्ट पार्ट जो सुपरपोजिशन ऑफ वेव्स आहे तो कंप्लीट होणार आहे. बरोबर आहे. तर आता आपण पाहूयात फॉर्मेशन ऑफ बीट्स म्हणजे काय. सुरुवातीला फॉर्मेशन ऑफ बीट्स किंवा त्याला म्हणतो आपण प्रोडक्शन ऑफ बीट्स. प्रोडक्शन ऑफ बीट्स. आता लक्षात घ्या, आता मी ते थोडं एक्सप्लेनेशन करून देतो अगोदर, नंतर डेफिनेशनकडे जाऊयात आपण. आता जर हे 2 ट्युनिंग फोर्क आहेत, हे 2 जर ट्युनिंग फोर्क आहेत आणि हे ट्युनिंग फोर्क याची दोन्हीची पण फ्रिक्वेन्सी हे काय सेम आहे आणि ॲम्प्लिट्यूड हे काय सेम आहे. फ्रिक्वेन्सी हे काय सेम आहे, ॲम्प्लिट्यूड हे काय सेम आहे. आणि ज्यावेळेस आपण साऊंड नोट क्रिएट करतोय या ट्युनिंग फोर्कनं, म्हणजे हे ट्युनिंग फोर्क जर साऊंडेड केले तर काय होतं लक्षात घ्या. इथे कंडिशन काय, फ्रिक्वेन्सी सेम आहे, ॲम्प्लिट्यूड सेम आहे, फ्रिक्वेन्सी सेम आहे, ॲम्प्लिट्यूड सेम आहे. आणि जर फ्रिक्वेन्सी सेम, ॲम्प्लिट्यूड सेम असेल आणि जर तुम्ही साऊंड टुगेदर केलं तर या ठिकाणी काय होईल, एक लार्ज साऊंड प्रोड्यूस होईल. आता जर पाहिलं तुम्ही, म्हणजे कंडिशन काय होते, आपण 2 ट्युनिंग फोर्क घेतली ज्याची फ्रिक्वेन्सी सेम आहे आणि ॲम्प्लिट्यूड पण काय सेम आहे, तर या केसमध्ये आपल्याला कंटिन्युअसली लार्ज साऊंड प्रोड्यूस होईल. तुम्ही हे एक्झाम्पल करू शकता. 2 ट्युनिंग फोर्क घ्या, त्याची फ्रिक्वेन्सी सेम असेल आणि एकाच ॲम्प्लिट्यूड क्रिएट कर, म्हणजे एकच ॲम्प्लिट्यूड क्रिएट करेल अशा पद्धतीने ते हॅमर करा. म्हणजेच तिथं पहा, एक ॲट अ टाइम काय होईल, तुम्हाला एक लार्ज साऊंड प्रोड्यूस होईल. इथे एक्झाम्पल कसं होतं, आता जर तुम्ही एक फ्रिक्वेन्सी घेतली, ही फ्रिक्वेन्सी घेतली आणि दुसरी पण सेम फ्रिक्वेन्सी घेतली आणि याचा जर ॲम्प्लिट्यूड पण सारखा असेल तर दोन्हीचा ॲम्प्लिट्यूड काय होतं, वाढतं. म्हणजे तिथं ॲडिशन होईल आणि तुम्हाला ए प्लस याचा ॲम्प्लिट्यूड, दुसरा ॲम्प्लिट्यूड ए प्लस ए, तर 2A असा लार्ज साऊंड प्रोड्यूस होईल. असा काय होईल, लार्ज साऊंड प्रोड्यूस होईल. समजला पहिली केस. आपण एक्सपेरिमेंट काय करतोय, एक ज्यावेळेस तुम्ही सेम फ्रिक्वेन्सी आणि सेम ॲम्प्लिट्यूड घेतलं आणि जर तुम्ही ते साऊंड केलं तर तुम्हाला तिथं त्या दोन्ही फ्रिक्वेन्सीचा एक लार्ज साऊंड प्रोड्यूस होईल. आणि हा एक सिंपल एक्सपेरिमेंट आपण इथं डिस्कस केलेला आहे. समजलं. आता सेकंड केस वेळेस काय करतोय, आपण फ्रिक्वेन्सी जी आहे ही स्लाइटली डिफर करतो, परंतु ॲम्प्लिट्यूड काय ठेवतोय, सेम ठेवतोय. सेकंड एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं, आपण फ्रिक्वेन्सी ही चेंज केली, जास्त पण चेंज नाही केली, स्लाइटली डिफर ठेवलं आणि ॲम्प्लिट्यूड काय केलेलं आहे, सेम केलेलं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही ॲम्प्लिट्यूड सेम करता आणि फ्रिक्वेन्सी स्लाइटली डिफर करता त्यावेळेस काय होतं पहा, as the two waves, this frequency is changing, it is like this, another wave will be there. आता इथं फ्रिक्वेन्सी चेंज होती, याचाच अर्थ काय होतो, इथं तुमचे 2 वेव्स आहेत, याचं डिस्प्लेसमेंट किती आहे, एकाचं डिस्प्लेसमेंट y1 आहे, दुसऱ्याचं डिस्प्लेसमेंट y2 आहे आणि y = y1 + y2. म्हणजेच इथं काय होतं, 2 वेव्स ही ऍड होतात आणि ही 2 वेव्स ऍड झाल्यामुळं इथं तुम्हाला काय होतं, अल्टरनेटली मॅक्झिमम साऊंड आणि मिनिमम साऊंड प्रोड्यूस होतो. जेव्हा तुम्हाला फ्रिक्वेन्सी स्लाइटली डिफर आहे आणि ॲम्प्लिट्यूड एक आहे सेम आहे, त्यावेळेस काय होईल, तुम्हाला कंटिन्युअसली लाऊड साऊंड प्रोड्यूस होणार नाही. त्या ठिकाणी अल्टरनेट मॅक्झिमम साऊंड आणि मिनिमम साऊंड प्रोड्यूस होईल. आता मॅक्झिमम साऊंड आणि मिनिमम साऊंड प्रोड्यूस होतोय, म्हणजेच तिथं काय होतं, एक मॅक्झिमम साऊंड झाला, नंतर मिनिमम साऊंड झाला, नंतर मॅक्झिमम साऊंड झाला, नंतर मिनिमम साऊंड झाला, मॅक्झिमम मिनिमम अशा प्रकारे साऊंड तुम्हाला तिथं हिअर होईल. अँड दॅट production of this maximum and minimum sound because of the principle of superposition. कशामुळे होतं, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन आफ्टर डेफिनेट इंटरवल ऑफ टाइम इज नथिंग बट द फॉर्मेशन ऑफ बीट्स. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही मॅक्झिमम साऊंड प्रोड्यूस होत आहे त्याला म्हणतोय आपण वॅक्स आणि मिनिमम साऊंड प्रोड्यूस होतो
त्याला म्हणतो आपण वेन, त्याला म्हणतो आपण वेन. समजलं? म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी डिफरन्स असेल, स्लाइटली डिफरंट असेल आणि अँप्लिट्यूड हे सारखा असेल, त्यावेळेस काय होतं, तुम्हाला मॅक्झिमम आणि मिनिमम साऊंड अल्टरनेटली प्रोड्यूस होतो आफ्टर डेफिनेट इंटरव्हल ऑफ टाइम. आणि मॅक्झिमम साऊंड म्हणजेच काय, वॅक्स, आणि मिनिमम साऊंड म्हणजेच काय, वेन्स. आता जर आपण फॉर्मेशन ऑफ बीट्सचं किंवा प्रोडक्शन ऑफ बीट्सचं जर डेफिनेशन घेतलं तर पहा, द फॉर्मेशन ऑफ वॅक्स, वॅक्स म्हणजे डोक्यात लगेच घ्यायचं, इट इज अ मॅक्झिमम साऊंड, आणि वेन्स म्हणजे काय, मिनिमम साऊंड. द फॉर्मेशन ऑफ वॅक्स अँड वेन्स बिकॉज ऑफ दी two waves, two sound waves, but these sound waves are what? These are the slightly different in the frequency but having the same amplitude, which because of the principle of superposition, what happened, the resultant sound will get the maximum and the minimum, that is resultant sound produces the wakes and bands because of the principle of superposition after definite interval of time is called as a formation of beats किंवा त्याला म्हणतो आपण प्रोडक्शन ऑफ बीट्स. सिंपल कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण काय करतोय, फॉर्म करतोय काय, वॅक्स आणि वेन्स. आणि वॅक्स आणि वेन्स केव्हा प्रोड्यूस होत आहेत, जेव्हा तुम्ही दोन स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सी आणि इक्वल अँप्लिट्यूड तुम्ही ज्यावेळेस घेताय त्यावेळेस तुम्हाला इथे वॅक्स आणि वेन्स प्रोड्यूस होत आहेत. त्यामुळे होत आहेत बिकॉज ऑफ द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन आणि आफ्टर डेफिनेट इंटरवल ऑफ टाइम होईल, म्हणून त्या फिनॉमिनाला म्हणतो आपण प्रोडक्शन ऑफ बीट्स. द मॅक्झिमम साऊंड प्रोड्यूस्ड इज कॉल्ड एज अ वॅक्स अँड द मिनिमम साऊंड प्रोड्यूस्ड इज कॉल्ड एज अ वेन्स. आणि नंबर ऑफ वॅक्स और द वेन्स प्रोड्यूस्ड इन युनिट टाइम दॅट इज कॉल्ड एज अ फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स, दॅट इज कॉल्ड एज अ फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स. सिंपल. आता जर पाहिलं मी तो फॉर्मेशन ऑफ बीट्सची डेफिनेशन तुमच्या समोर लिहिली आहे. द अल्टरनेट वॅक्सिंग अँड वॅनिंग, द अल्टरनेट वॅक्सिंग अँड वॅनिंग of sound after definite interval of time due to the superposition of waves of nearly equal frequencies is called as a production of beats. They are not exactly, just they are approximate, they are having a slightly difference between the two frequencies, so it is a nearly equal frequency. This word is very important. Nearly equal frequency is called as a formation of beats, and the number of times the sound wakes or wanes in unit time is called as a frequency of beats. And what is the time period? It is a reciprocal of frequency of beats, and that is nothing but the time period of, so t is equal to 1 upon n1 minus n2 you can take because they are slightly having the different frequency. Getting all of you सिंपल कन्सेप्ट आहे. दोन जर आपण ट्युनिंग फोर घेतलं, साऊंड केलं आणि ती दोन ट्युनिंग फोर जर इक्वल फ्रिक्वेन्सी इक्वल अँप्लिट्यूड असेल तर तुम्हाला कंटिन्युअसली लार्ज साऊंड प्रोड्यूस होणार आहे. परंतु इथं कंडिशन काय करतो, आपण थोडं फ्रिक्वेन्सी डिफर करतोय आणि अँप्लिट्यूड सारखं ठेवतोय, तर त्यावेळेस काय होईल, तुम्हाला अल्टरनेट मॅक्झिमम आणि मिनिमम साऊंड प्रोड्यूस होतो. आणि हा कशामुळे होतो, बिकॉज ऑफ द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. आता ज्यावेळेस मॅक्झिमम साऊंड प्रोड्यूस होतो त्याला म्हणतोय वॅक्स, आणि ज्यावेळेस मिनिमम साऊंड होतो त्याला म्हणतो आपण वेन्स. एवढा सिंपल कन्सेप्ट आहे, बाकी दुसरं काही नाही याच्यामध्ये. आणि या फिनॉमिनालाच आपण म्हणतोय, आपण काय म्हणतोय, इट इज अ फॉर्मेशन ऑफ बीट्स किंवा प्रोडक्शन ऑफ अ बीट्स. इथं कंडिशन इम्पॉर्टंट आहे, फ्रिक्वेन्सी स्लाइटली डिफर असायला पाहिजेत आणि अँप्लिट्यूड काय असायला पाहिजेत, सारखा असायला पाहिजे. आर यू गेटिंग दिस कन्सेप्ट ऑफ द फॉर्मेशन ऑफ बीट्स और द फ्रिक्वेन्सी ऑफ द बीट्स? very simple concept. Everyone should mention in the comment box, are you getting this concept? So please note down this. Now we will see the mathematical analysis of the formation of beats. लक्षात घ्या, आता फॉर्मेशन ऑफ बीट्स आपण मॅथमॅटिकल अनालिसिस स्टडी करतोय. मी काय करतोय, एक वेव्ह घेतोय y1 इज इक्वल टू a sin 2 pi n1t आणि दुसरी वेव्ह घेतोय y2 a sin 2 pi n2t. इथं कंडिशन पहा, इथं फ्रिक्वेन्सी काय डिफर आहे, आणि अँप्लिट्यूड काय सेम आहे. जे की कंडिशन आपल्याला रिक्वायर आहे फॉर द फॉर्मेशन ऑफ बीट्स. आता ज्यावेळेस बिकॉज ऑफ बाय प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स y इज इक्वल टू व्हॉट, y1 प्लस y2. सो y इज इक्वल टू a sin 2 pi n1t प्लस a sin 2 pi n2t. Yes. Now we are getting the one equation there, so it is a common, it is sin 2 pi n1t plus sin 2 pi n2t. So now I can just write the formula here.
it is sin C plus sin D equal to, it is sin C plus D upon 2 into cos C minus D upon 2. This is the formula for your बेसिक ट्रिग्नोमेट्री. आता हा फॉर्म्युला जर आपण इथे यूज केला तर हा काय होईल 2a sin 2 पाय n1 प्लस n2, 2 पाय ते कॉमन घेतलं मी, 2 दिस इज t अपॉन 2 इंटू cos 2 पाय n1 minus n2 upon 2, it is t. Now I can get the rearrange this, so 2a cos of 2 pi n1 minus n2 upon 2, it is t, it is t into sine of 2 pi n1 plus n2 upon 2 into t. So this is the equation for the resultant amplitudes. Are you getting this concept? आर यू गेटिंग द कन्सेप्ट. मी फक्त काय केलं इथं एक y1 घेतलं ज्याचं फ्रिक्वेन्सी डिफरंट आहे n1 आणि n2, अँप्लिट्यूड सेम आहे a, तर ही वेव्ह काय केल्या सुपर इम्पोज केल्या आणि तिथे सुपरपोजिशन ऑफ वेव्हज अप्लाय केलं, y इज इक्वल टू y1 प्लस y2 ऍड केल्या, फॉर्म्युला यूज केला आणि तुम्हाला हे इक्वेशन आले. काही अडचण आहे का? एव्हरीवन शुड मेन्शन इन द कमेंट बॉक्स अँड द चॅट बॉक्स. सो everyone should mention there. Are you understanding the concept? Very, very important concept for the board, NEET, JEE and the CT. So everyone should try to understand very properly this concept. So please note there. I will see the chat box. Now let us see. I will just put n1 plus n2 upon 2 equal to one more frequency n, and this 2a cos 2 pi n1 minus n2 upon 2 into t, that is equal to one more amplitude, it is the a. So I am getting the expression y is equal to a sin, this one is the a sin 2 pi n t is the resultant equation for the sound waves when the different frequency and the same amplitude sounded together. Yes, so this is the equation. So please note down there. Then we are looking some conditions there. Please note down there. So we are now observing some different conditions for the maximum amplitude and the minimum amplitude. So what is the maximum intensity, minimum intensity? So that we'll see. So it depends on this equation. Then I will just erase this and I will explain all these things. Now let us see the conditions. We have the condition resultant amplitudes a equal to, it is 2a cos of 2 pi n1 minus n2 upon 2 into t. Yes, now this is the condition for the resultant amplitude. So I can consider the amplitude, resultant amplitude is maximum when a equal to, it is plus or minus 2a, when cos of 2 pi n1 minus n2 upon 2 into t is equal to plus or minus 1. So this is for the maximum condition. This is for the
मॅक्झिमम कंडिशन. म्हणजे ही जर व्हॅल्यू तुमची जर प्लस ऑर मायनस 1 आलं तर आपण ए रिझल्टंट अँप्लिट्यूड काय होईल, एक तर प्लस ऑर मायनस 2a असं होईल. बरोबर आहे. आता इथं जर कंडिशन पाहिली प्लस ऑर मायनस 1 केव्हा असेल, सो व्हेन 2 पाय n1 minus n2 into t upon 2 equal to the 0, cos 0 is the 1, cos pi is the minus 1, this is the cos pi, 2 pi, 3 pi, like this. In general I can consider this as the p pi, so we can just get the equation for the t. So I am getting the equation, this 2 will get cancelled, pi will get cancelled, and for that I am getting t is equal to 1 upon n1 minus n2. So I can say this is the maximum amplitude condition, and the time period between the two successive wax, the time period between two successive wax is 1 upon n1 minus n2. And what is the frequency? It is obviously it is a reciprocal of this, so n1 minus n2. So this is the very important concept we are discussing. Getting? This is for the maximum amplitude. Now we will see for the minimum amplitude. This is the p. So t is equal to, we can get there p is equal to 0, 1, 2, 3 like this. So it is 0, 1 upon n1 minus n2, 1 upon n2 upon n1 minus n2 like this. So the difference between the two successive axes is 1 upon n1 minus n2. Now we will see the minimum condition. Minimum condition is, it is again 2 pi n1 minus n2 t upon 2 equal to, it becomes the pi by 2, 3 pi by 2, 5 pi by 2. So it is pi by 2, 3 pi by 2, 5 pi by 2, 7 pi by 2 like this. So I can get the condition, it is 2p plus 1, or it is, yes, 2p plus 1. If I will take the p is equal to 0, so this is pi by 2. Yes, so p is equal to here 0, 1, 2, 3. So I will get this 2p plus 1, this pi get cancelled, this 2 get cancelled. So it is t is equal to 2p plus 1 upon 2 n1 minus n2. So it is getting, when p is equal to 0, so t is equal to 1 by 2 n1 minus n2. It is 3 by 2 n1 minus n2 like this. And if you take the difference between these two successive, so we are getting, it is, yes, obviously this is t is equal to 1 upon n1 minus n2. So f is equal to n1 minus n2. Means what? The time interval between the two successive wax or bands is what? 1 upon n1 minus n2. And the time interval between the frequency between the two successive wax and bands is called n1 minus n2. For each case, means it is t is equal to, and f is equal to, for 1 upon n1 minus n2, and it is n1 minus n2. So this is the successive wax and vents. We have the formula, means आपण दोन्ही कंडिशनला पुट अप केला या ठिकाणी, आणि ही कंडिशन आपण इथं फाइंड आउट केलेली आहे. समजलं सर्वांना? एव्हरीवन शुड मेन्शन. समजले सर्वांना? खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण डिस्कस करतोय, अँड एव्हरीवन शुड नो इट व्हेरी प्रॉपरली. आपल्याला जवळपास आजच्या सेशनमध्ये पूर्ण मार्क्स हे कन्फर्म करायचे, तर प्रत्येकाने मला याचं कमेंट मेन्शन करा. समजले का सर्वांना? नाही समजलं असेल, सो यू कॅन गिव्ह मी द message in the chat box, or you can comment in the comment box. Getting? So please note down this. Now next topic, next points we are discussing, it is the application of the bits. Very simple, it is used to determine the unknown frequencies.
Musical instrument can be tuned by using this formation of bits to produce the low frequency notes in the orchestra or the Western musical instrument. We can use this to detect the presence of the dangerous gas in the mines and used in the superheterodyne ratio. Just we are hearing the radio receiver or TV broadcasting. So in that case also this formation of bits concept is used, and it is just summarized for your simplification. Y is equal to 2a cos 2 pi n1 plus n2 upon 2 into t sin 2 pi n1 minus n2 t. आता या टर्मसाठी आपण रिझल्टंट अँप्लिट्यूड a घेतलं आणि n1 मायनस n2 अपॉन 2 ला n घेतला. सो y इज इक्वल टू a sin 2 pi nt. तर इथे आपण शॉर्ट मध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर द डिस्टन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह वॅक्स और द वेन्स डॉट डिस्टन्स इट इज अ टाइम इंटरवल बिटवीन द टू सक्सेसिव्ह वॅक्स और वॅन इट इज 1 अपॉन n1 मायनस n2 आणि याचा जर रेसिप्रोकल घेतला दॅट बिकम द फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी बिटवीन द टू सक्सेसिव्ह वॅक्स और वॅन्स इट इज n1 मायनस n2. आता आपल्याला माहिती आहे जी इंटेन्सिटी आहे इट इज द स्क्वेअर ऑफ द एम्प्लिट्यूड. इट इज प्रपोर्शन टू द स्क्वेअर ऑफ द एम्प्लिट्यूड. सो Imax इज इक्वल टू रिजल्टंट एम्प्लिट्यूड इज 2a. सो टेक द स्क्वेअर इट इज 4a स्क्वेअर and 0 it is 0. So Imax maximum intensity is a 4a square, remember this, and I minimum it is a 0. If the amplitude is not equal, means a is not equal to a1, amplitude is not equal, so I will write amplitude is not equal. So Imax is equal to a1 plus a2 square and I minimum is equal to a1 minus a2 square, and this is the maximum amplitude when they are having the equal amplitude it is plus or minus 2a, and minimum amplitude when having the equal amplitude it is a is equal to 0. So this is the important concept and this is very important to discuss, to study for the NEET, JEE, CET and as well as for the board exams. मी अगोदर सांगितले बोर्डचे तुमचे 3 मार्क्स, JEE नीटचा 1 म्हणजे 4 मार्क्स आणि तुमचे सीईटीचे 2 क्वेश्चन्स असे तुमचे इथं कन्फर्म होणार आहेत आजच्या सेशनमध्ये. समजलं? तर सर्वांनी केअरफुली लक्ष द्या. आणि याच्यानंतर आता आपण इम्पॉर्टंट कन्सेप्ट डिस्कस करतोय, दॅट इज द डॉपलर इफेक्ट. Next is the Doppler effect in sound. सिंपल कन्सेप्ट आहे डॉपलर इफेक्ट इन साऊंड आणि खूप वेळेस क्वेश्चन्स नीट JEE CET ला विचारलेला आहे. डिपेंड्स ऑन द डॉपलर इफेक्ट ऑफ द साऊंड. सो लेट अस सी व्हॉट इज द डॉपलर इफेक्ट ऑफ साऊंड. आता ज्यावेळेस साऊंड म्हटलं की तुम्हाला डॉपलर इफेक्ट, वेव्स म्हटलं की डॉपलर इफेक्ट होतो. आपण डॉपलर इफेक्ट डिस्कस केला आहे वेव्ह थेरी ऑफ लाईट मध्ये पण, आणि आता आपण डिस्कस करतोय डॉपलर इफेक्ट इन द साऊंड ऑल्सो. आता हा डॉपलर इफेक्ट म्हणजे काय लक्षात घ्या. ज्यावेळेस एक ऑब्झर्वेशन करा तुम्ही की तुम्ही एका रेल्वे प्लॅटफॉर्मवर स्टँडिंग आहे आणि या साईडने रेल्वे येत आहे बरोबर आहे. आता रेल्वे ज्यावेळेस आवाज प्रोड्यूस करत, त्याला म्हणतो आपण व्हिस्टल. रेल्वे ज्यावेळेस आपण आवाज प्रोड्यूस करत त्यावेळेस काय होतं पहा, याची एक साऊंडची फ्रिक्वेन्सी असते आणि हा डॉपलर इफेक्ट काय सांगतो, ज्यावेळेस रेल्वे तुमच्या जवळ येते त्यावेळेस त्याची जी ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी असते ही ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी वेगळी असते आणि जे आपण हिअर करतो म्हणजे ह्युमन बिंग ॲज वी आर हिअरिंग द सम साऊंड्स विच इज ऑफ सम फ्रिक्वेन्सी आणि त्याला म्हणतो आपण ॲपरेट फ्रिक्वेन्सी. तर जो आपण साऊंड हिअर प्रोड्यूस करतो तो हा वेगळ्या फ्रिक्वेन्सीचा असतो आणि ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी वेगळी असते. जसं की पाहिलं, मी आता रेल्वे प्लॅटफॉर्मवर स्टँडिंग आहे, ट्रेन येत आहे, ट्रेन आवाज प्रोड्यूस करत आहे तर माझ्याकडे फ्रिक्वेन्सी काय होत जाईल, वाढत जाईल बरोबर आहे, वाढत जाईल आणि त्याची फ्रिक्वेन्सी जी असेल ती कॉन्स्टंट प्रोड्यूस करेल, परंतु मी जे ऐकतोय ही फ्रिक्वेन्सी काय असेल, डिफरंट असेल. आता ट्रेन इथं याच ठिकाणी आहे, या ठिकाणी ज्यावेळेस येईल रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबलेली आहे म्हणजेच या ठिकाणी काय होईल, दोन्ही पण रेस्टमध्ये आहेत. आता इथं ऑब्झर्वेशन काय होतं पहा, ही जी ट्रेन आहे हा ट्रेन ऍक्ट होतोय सोर्स
ट्रेन ऍक्ट होते सोर्स, आणि मी जे ऐकतोय म्हणजे मी कोण आहे, ऑब्झर्वर. मी कोण आहे, ऑब्झर्वर. बरोबर आहे. आता ज्यावेळेस या ठिकाणी काय होतं, ज्यावेळेस तो रेल्वे स्टँडिंग आहे, रेल्वे रेस्टमध्ये आहे, त्यावेळेस रेल्वे पण रेस्टमध्ये आहे आणि मी पण रेस्टमध्ये आहे. तर जी तुमची ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी असेल तीच फ्रिक्वेन्सी या ठिकाणी प्रोड्यूस होणार आहे. परंतु रेल्वे आता मोशनमध्ये स्टार्ट झाले, रेल्वे आता माझ्यापासून दूर जाते. बरोबर आहे. त्यावेळेस काय होईल, रेल्वे साऊंड प्रोड्यूस करेल. रेल्वे साऊंड प्रोड्यूस केल्यानंतर परत जी की फ्रिक्वेन्सी जनरेट झाली आहे आणि मी जे हिअर करतोय ती फ्रिक्वेन्सी कमी असेल. आता ज्यावेळेस साऊंड पहा जवळ येतोय, म्हणजे जे सोर्स आहे हा सोर्स ज्यावेळेस तो माझ्याकडे येतो त्यावेळेस मला फ्रिक्वेन्सी लार्ज प्रोड्यूस होते, आणि ज्यावेळेस दूर जाते त्यावेळेस फ्रिक्वेन्सी कमी प्रोड्यूस होते. अँड दॅट इज नथिंग बट अ डॉपलर इफेक्ट. दॅट इज नथिंग बट अ डॉपलर इफेक्ट. म्हणजे जी की आपण ॲपरंट फ्रिक्वेन्सी ऑब्झर्व करतोय किंवा जे एक्सपिरियन्स करतोय दॅट विल बी द डिफरंट फ्रॉम द ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी. आता जर मी एक्झाम्पल घेतोय, डॉपलर इफेक्ट तुमचा डिस्कस होतोय फक्त या फॉर्म्युलावर. सो व्हॉट इज दिस फॉर्म्युला, इज इक्वल टू व्ही NA इज इक्वल टू व्ही प्लस V0 अपॉन V मायनस VS. इट इज प्लस. हा फॉर्म्युला फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचंय, N हा फ्रिक्वेन्सी. आता इथं पहा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. मी काय सांगतोय पहा, आपल्याला दोन आहेत, एक आहे ऑब्झर्वर, आणि दुसरा आहे काय, सोर्स. ही व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड इन द एअर, velocity of the observer, velocity of the sound, velocity of the source. It is actual frequency and NA. So I will write there, NA is what? It is the apparent frequency. NA is what? It is the apparent frequency. V is the velocity of sound in air. V0 is the velocity of observer. And Vs, it is the velocity of source. And N is the actual frequency. इथे कन्सेप्ट काय होते पहा, जर तुम्ही व्हेलॉसिटी ऑब्झर्वर आणि सोर्स हे जर रेस्ट मध्ये असेल तर तुम्हाला काही इफेक्ट दिसणार नाही. जी ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी असेल तीच ॲपरंट फ्रिक्वेन्सी असेल. यू कॅन जस्ट सी. मी काय म्हणतो, पहिल्यांदा कंडिशन व्हेलॉसिटी मी इथे लिहितोय, ऑब्झर्वर V0 इक्वल टू 0 अँड VS इज इक्वल टू 0. काय म्हणतो मी, ऑब्झर्वर आणि सोर्स हे दोन्ही पण 0 असतील, म्हणजे रेस्टला असतील. दॅट इंडिकेट इट इज द रेस्ट. त्या ठिकाणी तुम्हाला जी तुमची ॲपरंट फ्रिक्वेन्सी आहे हे काय असेल, ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी. पहा इथं फॉर्म्युलामध्ये पुटअप करा, V0 इज इक्वल टू 0, VS इज इक्वल टू 0, म्हणजे V कॅन्सल झालं. सो NA इक्वल टू काय, N. फर्स्ट कंडिशन. समजलं. आता ज्यावेळेस तुम्ही ॲपरंट फ्रिक्वेन्सी कधी तुम्ही एक्सपिरियन्स करताय, ज्यावेळेस आयदर द सोर्स इज इन्क्रीजिंग, सोर्स इज इन मोशन, और द ऑब्झर्वर इज मोशन, और बोथ आर इन द मोशन. गेटिंग. सो लेट अस सी दॅट ऑल्सो. नाउ सपोज V0 इक्वल टू 0, ऑब्झर्वर रेस्टला आहे, म्हणजे एखादा पर्सन रेस्टला आहे, आणि तुमची व्हेलॉसिटी ही काय होते, व्हेलॉसिटी तुम्ही काय करताय, व्हेलॉसिटी ही जशी तुम्ही व्हेलॉसिटी ही सोर्स हा काय तुमचा मोशनमध्ये आहे, त्यावेळेस काय होईल पहा, सोर्स हा तुमचा मोशन मध्ये आहे, व्हेलॉसिटी 0 आहे, म्हणजे हा 0 येईल, आणि हा तुमचा मोशन मध्ये आहे, म्हणजे तुम्हाला इथं जर तुमची व्हेलॉसिटी ही जाते का येते याच्यावर डिपेंड असेल. म्हणजे जर तुमचा कमिंग टुवर्ड्स असेल, टुवर्ड दी सोर्स, म्हणजे इथं काय होईल, हा सोर्स काय होते, म्हणजे व्हेलॉसिटी काय होत जाते, कमी होत जाते. बरोबर आहे. म्हणजेच कमी होत जाते, म्हणजे ट्रेन ही मोशन मध्ये येऊन तो रेस्ट कडे येणार आहे, म्हणजेच कमी होत चालली, म्हणजेच हा व्हेलॉसिटी वाढेल, आणि ॲपरंट फ्रिक्वेन्सी हे काय होईल, इन्क्रीजेस. आता अवे जाते, अवे फ्रॉम दी सोर्स, म्हणजे व्हेलॉसिटी वाढत जाईल, सोर्सची वाढत जाईल, म्हणजे न्यूमरेटर तुमचा काय होईल, वाढत जाईल. ऑब्विसली ॲपरंट फ्रिक्वेन्सी काय होईल, डिक्रीज होईल. समजलं. आता थर्ड कंडिशन मध्ये आपण V0 घेतोय, हा मोशन मध्ये म्हणजे ऑब्झर्वर मोशन मध्ये आहे, आणि VS काय इथं रेस्ट मध्ये आहे. पहा आता काय, ज्यावेळेस तुम्ही व्हेलॉसिटी तुमची वाढत जाते, म्हणजे दूर जाताय, त्यावेळेस तुम्हाला इथं व्हेलॉसिटी तुम्ही काय करताय, व्हेलॉसिटी ऑफ द सोर्स काय इथं 0 आहे, म्हणजे हे 0 घेतलं, आणि ऑब्झर्वर काय व्हेलॉसिटी वाढते, म्हणजे इथे तुम्हाला जर तुमचा हा ऑब्झर्वर तुमच्याकडे येत असेल, म्हणजे ऑब्झर्वर सोर्स कडे जात असेल, तर तुम्हाला हा NA काय होईल, इथं इन्क्रीजेस.
इन्क्रीजेस. आणि जर तुमचा व्हेलॉसिटी इथं फॉर्म्युलामध्ये पुटअप करायचं आपल्याला फक्त, आणि जर तुमची व्हेलॉसिटी ही कमी होत असेल ऑब्झर्वरची कमी होत असेल म्हणजे ऑब्विसली इट इज डिक्रीजिंग. सो डिक्रीजिंग मीन्स इट इज अ V is in motion, so it is decreases. म्हणजे आज तो अवे जाईल, ऑब्झर्वर काय होईल, अवे फ्रॉम द सोर्स जाईल. आणि फोर्थ कंडिशन मध्ये ज्यावेळेस तुम्ही ऑब्झर्वर पर मोशन असेल आणि सोर्स पर मोशन असेल, डिपेंड्स ऑन विच इज इन्क्रीजिंग अँड विच इज डिक्रीजिंग, वी आर गेटिंग द डिफरंट ॲपरंट फ्रिक्वेन्सी. समजलं? लक्षात घ्या, सिंपल कन्सेप्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही ऑब्झर्वर आणि सोर्स तुमचे हे रेस्ट पोझिशनला असतील त्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी आणि ॲपरंट फ्रिक्वेन्सी सारखी असणार आहे. ॲपरंट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, ज्यावेळेस सोर्स किंवा ऑब्झर्वर आयदर वन ऑर बोथ आर इन द मोशन, देन द फ्रिक्वेन्सी हर्ड बाय द ऑब्झर्वर इज डिफरंट ॲज कम्पेअर्ड टू द ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी, अँड दॅट इज नथिंग बट द Doppler effect. This phenomena is the Doppler effect, and this Doppler effect phenomena depends on this equation: Na is equal to V plus or minus V0 V minus plus Vs into N. So depends on this we are getting the number of MCQs which will be asked in the CT, NEET and JEEs. So everyone should note down this, very important. ज्यावेळेस सोर्स हा येतोय ऑब्झर्वर कडे त्यावेळेस ॲपरंट फ्रिक्वेन्सी वाढते, दूर जातो ॲपरंट फ्रिक्वेन्सी कमी होते. ऑब्झर्वर सोर्स कडे येतोय त्यावेळेस ॲपरंट फ्रिक्वेन्सी वाढते, आणि ज्यावेळेस तो दूर जातो ॲपरंट फ्रिक्वेन्सी कमी होते. आणि जर दोन्ही पण मोशन मध्ये असते, सो डिपेंड्स ऑन विच स्पीड इज मोर और इट इज लेस. डिपेंड्स ऑन दिस वी आर गेटिंग द डिफरंट ॲपरंट फ्रिक्वेन्सी ॲज कम्पेअर्ड टू द रियल फ्रिक्वेन्सी. दिस इज द सिंपल concept of the Doppler effect, and I hope that everyone have understood it very clearly. Getting? So session तुम्हाला जर सर्व समजला असेल, so please hit the like button there, and now we will see the application of the Doppler effect. So these are the some application of the Doppler sound. Just it can list it out. It is very simple, so it is not necessary to explain this. Just remember the point: in color Doppler sonography used for the speed detection in the highways, used in the radar, used to determine the speed of the stars. हे सिंपल ॲप्लिकेशन आहे डॉपलर इफेक्टचे. आता याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही डॉपलर इफेक्टचा इथं डिस्कस करताय आपण ॲप्लिकेशन्स, तर हा चॅप्टर या ठिकाणी कन्क्लूड होतो. म्हणजे हा कोणता तुमचा वेव्ह मोशन चॅप्टर कन्क्लूड होतो. आता आपण पाहतोय सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये दोन पार्ट आहेत, एक आहे वेव्ह मोशन, आणि दुसरा आहे स्टेशनरी वेव्ह. तर पहिला पार्ट आज आपण इथे कन्क्लूड करतोय. नेक्स्ट सेशन मध्ये आपण स्टार्ट करतोय स्टेशनरी वेव्स. गेटिंग ऑल ऑफ यू बेटा. एव्हरीवन शुड मेन्शन इन द चॅट बॉक्स दॅट यू हॅव अंडरस्टूड इट व्हेरी प्रॉपरली. कारण आजचे तुमचे मार्क बोर्डचे 3 मार्क्स डॉपलर इफेक्ट आणि फॉर्मेशन ऑफ बीट, एक क्वेश्चन हा कंपल्सरी असेल. त्याच्यानंतर सीईटी 2 क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहेत सीईटीला, आणि एक क्वेश्चन JEE, एक क्वेश्चन नीटला. असे तुमचे 4 मार्क हे तुमचे कन्फर्म असतील. तर प्रत्येकाने समजून घ्या, व्हेरी प्रॉपरली समजून घ्या. खूप सोप्या लँग्वेजमध्ये सगळं समजून सांगितलंय, परंतु केअरफुली ऑब्झर्व करून सगळ्या गोष्टी समजून घ्या. सो आय थिंक एव्हरीवन हॅज अंडरस्टूड दिस व्हेरी प्रॉपरली. सेशन हा जर आवडला असेल तर नक्कीच हिट करा, तिथं लाईक करा, लाईक बटन प्रेस करा. आणि उद्याच्या सेशनमध्ये आपण स्टेशनरी वेव्स हा जो कन्सेप्ट आहे, सेकंड पार्ट ऑफ द सुपरपोजिशन ऑफ वेव्स, तो आपण डिस्कस करणार आहे. समजलं? तर सर्वांनी प्रॉपरली समजा, प्रत्येकाने नोट्स तयार करा, मला पाठवत जा. आय विल चेक अँड आय विल जस्ट गिव्ह यू द कमेंट्स, व्हॉट इज रॉंग, व्हॉट इज द करेक्ट देअर. सो जस्ट start your study with very positive energy. Don't think about the anything there. You should be very serious about your studies, and you should be very conscious about your studies. Getting? So definitely everyone will enjoy these chapters, everyone will enjoy the physics there, and with the enjoying the physics we have to do the study, and we have to crack our NEET, JEE and the CET. Getting? So all of you stay happy and good day beta everyone. So please all things note down it very carefully, and in next session we will meet at the next new topic, that is the stationary waves. So thank you for watching this session. Thank you, and please hit the like button.